लाईव्ह शोध सत्य बातमीचा। एकतर दारूचे पैसे देत नाही आणि दारूच्या दुकानात रांगेत उभे राहण्यावरून भांडण करतो, त्यामुळे त्याची हत्या केली। कल्याणमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपींचा खुलासा। कल्याण पूर्वेतील गणेशनगर परिसरात सूरज हिलम नावाच्या तरुणाची हत्या प्रकरणी अटक आरोपींनी हत्येचा खुलासा केला आहे। सूरज आणि काही तरुणांमध्ये दारूच्या पैशावरून वाद झाला होता। इतकेच नाही तर हत्येच्या दिवशी सूरज आणि त्या तरुणांचा दारूच्या दुकानात लाईनमध्ये उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाला होता। रुपेश कांबळे आणि मोहन बनसोडे यांच्यासह अल्पवयीन 3 मुलांनी सूरजला लाकडी दांडक्याने मारहाण केली। या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला होता। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला होता। पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे। दोन दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्यामध्ये गुन्हा नंबर 468/24 कलम 302 प्रमाणे दाखल झालेला आहे। त्यातील मयत इसम सूरज सोमा हिलम हा आहे। एका दारूच्या दुकानावरती लाईन लावण्यामध्ये त्यांचे वाद झाले होते आणि पहिलेचे दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला होता। त्या किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि सदरचा प्रकार घडलेला आहे। आत्तापर्यंत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। काही मायनर त्यामध्ये आहेत, ते लवकरच होतील। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।